YouTube channel Shikshan Mantra General Science Standard 6 Lesson number 14 Light and Formation of Shadow. In that, light and propagation of light and reflection of light. Let's learn. Hello everyone, welcome to all my YouTube channel Shikshan Mantra. सर्वांचं माझ्या शिक्षण मंत्र YouTube चॅनलमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. In that video you learn about lesson number 14 standard 6 science. 14 number lesson name is Light and Formation of Shadow. प्रकाश व छाया निर्मिती. लाईट आणि फॉर्मेशन ऑफ शॅडो याच्याविषयी आपल्याला आज माहिती मिळवायची आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आज आपण देर आर डिफरंट टाईप ऑफ ऑब्जेक्ट्स आर प्रेझेंट. ल्युमिनियस ऑब्जेक्ट, नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट, व्हॉट इज द प्रोपोगेशन ऑफ लाईट, या सर्व मुद्द्यांचा आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती मिळवणार आहोत. तत्पूर्वी मी भावेश रमेश संखे, प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळा पालघर, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुनश्च एकदा तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. चला तर मग आज आपण शिकूया व्हॉट इज मीन बाय अ लाईट अँड हाऊ द शॅडो शुड बी अ फॉर्म. कशी छाया निर्मिती होते आणि लाईट याविषयी आज आपल्याला माहिती मिळवायची आहे. इफ यू सी सम क्वेश्चन्स यू आर गिवन इन दॅट फर्स्ट पार्ट, तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये काही क्वेश्चन दिसत आहेत, प्रश्न दिसत आहेत. कॅन वी सी थिंग्स इन अ टोटल डार्कनेस. पहिला असा प्रश्न विचारला की गडद अंधारामध्ये आपल्याला वस्तू दिसतात का, म्हणजे अंधारामध्ये वस्तू दिसतात का. तर आपल्याला सांगता येऊ शकेल वी कॅनॉट सी एनिथिंग इन द टोटल डार्कनेस. पूर्ण अंधार असेल तर गडद अंधारामध्ये आपल्याला कोणतीही वस्तू दिसत नाही. सेकंड क्वेश्चन वाटी गिवन व्हॉट हेल्प अस टू सी द ऑब्जेक्ट अराउंड अस. सभोवतालच्या वस्तू आपल्याला कशामुळे दिसतात. तर यू नो अबाउट वी आर एबल टू सी द ऑब्जेक्ट अराउंड अस ड्यू टू द लाईट. आपल्या आजूबाजूला प्रकाश आहे, लाईट आहे, आणि या लाईटमुळे, प्रकाशामुळे आपल्याला सभोवतालच्या वस्तू दिसतात. थर्ड क्वेश्चन नॉट गिवन व्हॉट डज द लाईट इन ईच ऑफ वन ऑफ द पिक्चर ओरिजिनेटेड फ्रॉम. मग ही जी लाईट जी आहे, हा जो प्रकाश आहे, हा प्रकाश चित्रामध्ये कशापासून आपल्याला मिळत आहे याच्यामध्ये तुम्हाला याच्याशी माहिती दिलेली आहे, माहिती आपल्याला मिळवायची आहे. याचं उत्तर आपल्याला सांगता येऊ शकेल इन द फर्स्ट पिक्चर. तुम्ही बाजूला पिक्चर बघितलं, या पिक्चरमध्ये सन इज गिविंग द सनलाईट. बघा आपला सूर्य जो आहे, हा सूर्य काय करतो, आपल्याला प्रकाश देतोय. सन इज गिवन द सनलाईट असं आपल्याला सांगता येईल या ठिकाणी. फर्स्ट पिक्चर शोज दॅट सन इज शोविंग द सनलाईट. इन सेकंड पिक्चर इट इज अ इलेक्ट्रिक बल्ब. दुसऱ्या पिक्चरने बघा तुम्हाला इकडे दिसतंय, इट इज द इलेक्ट्रिक बल्ब. इलेक्ट्रिक बल्ब जो आहे इज गिविंग अस लाईट, आपल्याला इलेक्ट्रिक बल्ब प्रकाश देत आहे. इन थर्ड पिक्चर वी सी, तिसरं पिक्चर बघितलं आपण, इट इज वन ऑफ द एनिमल द फायर फ्लाईज, ज्याला आपण काजवा म्हणतो. तर फायर फ्लाईज इज सीन इन द शायनिंग. तो फायर फ्लाईज जो आहे, काजवा, तो आपल्याला काय देतोय, तर प्रकाश लुकलुकताना दिसतोय, प्रकाश देतोय. अँड लास्ट पिक्चर शोज दॅट, आणि शेवटची जो पिक्चर आहे इट इज अ कॅन्डल पिक्चर. इट इज कॉल्ड ल्युमिनेटेड कॅन्डल, ज्याला म्हणतो की ही प्रकाशमान मेणबत्ती ही प्रकाश देत आहे, आपल्याला सांगता येऊ शकेल. इट मीन्स दॅट देर आर डिफरंट सोर्स ऑफ लाईट. असं आपल्याला सांगता येऊ शकेल की वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस आहेत लाईटचे, आपल्याला लाईट वेगवेगळ्या माध्यमातून मिळते. मग त्याच्याविषयी आपल्याला काय माहिती दिली आहे बघा. The object or material which emit light, meaning those which themselves are the source of light, are called luminous object. ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात, म्हणजेच त्या स्वतःच प्रकाशाचे स्रोत किंवा उगमस्थान आहेत, त्यांना आपण ल्युमिनियस ऑब्जेक्ट असे म्हणतो, दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ असे म्हणतो. दे कॅन गिवन द लाईट, जे आपल्याला स्वतःच त्या वस्तू काय देतात, तर लाईट देत असतात, प्रकाश देत असतात. The intensity of light is determined by the extent to the which the object emit light. वस्तू ज्या प्रमाणात प्रकाश बाहेर टाकतात त्यावरून त्या प्रकाशाची इंटेन्सिटी, ज्याला तीव्रता म्हणतो आपण, ही तीव्रता किती आहे. म्हणजे उदाहरणार्थ छोटासा बल्ब लावला आणि त्याच ठिकाणी आपण मोठा फोकस लावला तर फोकसची इंटेन्सिटी ही बल्बपेक्षा कशी असेल, निश्चितच जास्त असेल. फॉर एक्झाम्पल, लाईट इमिट बाय द इलेक्ट्रिक टॉर्च इज मोर इंटेन्स दॅन ऑब्टेन फ्रॉम द कॅन्डल. तुम्हाला उदाहरण दिले या ठिकाणी की आपण जी विजेरी वापरतो, ज्याला आपण इलेक्ट्रिक टॉर्च म्हणतो आपण, याच्यातून बाहेर पडणारा प्रकाश हा कॅन्डलपेक्षा निश्चितच कसा असेल, तर जास्त इंटेन्सिटीचा असेल, मोर इंटेन्स असेल. कोणापेक्षा, तर मेणबत्तीपेक्षा. मग जे ऑब्जेक्ट लाईट देतात त्याला आपण ल्युमिनियस ऑब्जेक्ट असं म्हणतो. मग जे ऑब्जेक्ट काय असतात बघा, पुढचा एक तुम्हाला पॉईंट दिलेला आहे. द ऑब्जेक्ट ऑर मटेरियल दॅट आर नॉट सोर्स ऑफ लाईट देमसेल्व्स
ज्या वस्तू किंवा पदार्थ स्वतःच प्रकाशाचे स्रोत नाहीत त्यांना आपण नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट और मटेरियल म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो तर दीप्तिहीन वस्तू. नॉन ल्युमिनियस, ल्युमिनियस म्हणजे दीप्तिमान आणि नॉन ल्युमिनियस म्हणजे दीप्तिहीन, जे आपल्याला प्रकाश स्वतःच प्रकाश देत नाहीत त्या सर्व मटेरियलला आपण काय म्हणतो तर नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट असं म्हणतो. सम मॅनमेड ऑब्जेक्ट्स और मटेरियल ऑल्सो इमिट लाईट. दीज आर कॉल्ड आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट. ज्या वस्तू व पदार्थ स्वतःच प्रकाशाचे स्रोत नाही आहेत पण ते मानवाने निर्माण केलेले आहेत. मानवनिर्मित पदार्थ किंवा वस्तू ज्या प्रकाश देतात त्यांना आपण आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट असे म्हणतो. म्हणजे तुम्हाला 3 पद्धतीचे मटेरियल दिलेले आहेत. फर्स्ट यू आर गिवन ल्युमिनियस ऑफ मटेरियल और ऑब्जेक्ट, नॉन ल्युमिनियस मटेरियल और ऑब्जेक्ट अँड लास्ट वन इज गिवन आर्टिफिशियल सोर्स ऑफ ऑब्जेक्ट, ज्याला म्हणतो मानवनिर्मित. मग आपल्या आजूबाजूला जे काही सोर्स ऑफ लाईट देणारे घटक आहेत त्या सन हा एक खूप महत्त्वाचा लाईट सोर्स देणारा नॅचरल रिसोर्स आहे, ज्याला आपण नैसर्गिक स्रोत म्हणतो आपण. द सन इज द मेन नॅचरल सोर्स ऑफ लाईट. सूर्य हा प्रकाशाचा मुख्य स्रोत आहे. अदर स्टार्स सीन इन द नाईट स्काय, फायरफ्लाईज, सम अँगल फिश आर ॲज वेल ॲज द हनी मशरूम आर नॅचरल सोर्स ऑफ लाईट. सूर्य हा प्रकाशाचा मुख्य स्रोत आहे. तुम्हाला आकाशात जे काही स्टार दिसत आहेत नाईट स्कायमध्ये, रात्रीच्या वेळेस आपल्याला जे स्टार दिसत आहेत किंवा जे फायरफ्लाईज वरती चित्र आपल्याला दिसतंय, तर फायरफ्लाईज, काजवा, द अँगल फिश, ज्याला आपण अँगल फिश असं म्हणतो, म्हणजे माशाचा प्रकार आहे तो. त्याच्यानंतर हनी मशरूम, हे जे काही वेगवेगळे जे एनिमल्स आणि वेगवेगळे जे पार्ट्स आहेत, वेगवेगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत, त्याच्यापासून आपल्याला काय मिळते तर लाईट देते. हे सर्व जे सोर्स आहेत ते दीज सोर्सेस आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. हे सर्व लाईटचे नॅचरल रिसोर्सेस आहे. नाव द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज गिवन, दॅट इज द प्रोपोगेशन ऑफ लाईट. लाईट कशी प्रोपोगेट होते याच्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इफ यू सी द पिक्चर, या पिक्चरमध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन केलात तर त्या विंडोमधून द लाईट इज कमिंग फ्रॉम आउटसाईड टू द इनसाईड ऑफ द हाऊस. लाईट जी आहे ती आपल्या घराच्या आतमध्ये आलेली दिसून येऊ शकते. व्हॉट इज अ प्रोपोगेशन ऑफ लाईट? मग प्रोपोगेशन ऑफ लाईट म्हणजे नेमकं काय, ज्याला प्रकाशाचं आपण काय म्हणतो संक्रमण असे म्हणतो. यू मे हॅव सीन इन द आफ्टरनून रेज ऑफ लाईट एंटर थ्रू द स्लिट इन अ डोअर ऑर अ स्मॉल होल इन अ रूफ. दुपारच्या वेळी खिडकीच्या किंवा दरवाजाच्या फटीतून किंवा छताच्या छोट्या छिद्रातून आत आलेली प्रकाशकिरण आपण पाहिलेली असतील. ॲज these rays of light from the slits or the hole moves toward the floor. आणि त्या फटीतून त्या छतामधून ती जी किरणं जी आहेत ती लाईट रे जी आहेत ती जमिनीकडे येताना तुम्हाला दिसत आहेत. डस्ट पार्टिकल इन देअर वेज आर सीन क्लिअरली. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही धुळीकण ज्याला म्हणतो आपण हे पण तुम्हाला स्पष्टपणे दिसतात. आपलं कबलारू घर असेल किंवा पत्र्याचं घर असेल आणि वरती एखादं छिद्र पडलं असेल, त्या छिद्रातून येणारा प्रकाश किरण, या प्रकाश किरण ज्यावेळेस आपल्या घराच्या फ्लोअरवरती पडतो त्यावेळेस तुम्हाला त्या फ्लोअरवरती त्या प्रकाश किरणाचं एक साधा असा सरळ असा संक्रमण दिसून येईल, प्रोपोगेशन दिसून येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डस्ट पार्टिकल फिरताना दिसून येऊ शकेल. ड्यू टू दीज पार्टिकल्स द पाथ ऑफ द लाईट बिकम व्हिजिबल. आणि ह्याच्यामुळे आपल्याला कळतं की लाईट कशी ट्रॅव्हल होते. अँड वी सी देअर पाथ अलॉंग द स्ट्रेट लाईन. आणि तुम्हाला असं कळेल की प्रकाशाचा मार्ग जो आहे तो एकदम कसा आहे तर स्ट्रेट आहे. बघा या खिडकीतून आलेला प्रकाश जो आहे विंडोमधून तो तुम्हाला बाहेरून आतमध्ये येतोय पण तो एकदम स्ट्रेट वेने घरामध्ये एंटर केलेला दिसून येऊ शकतो. देअर इज नो एनी डिफरंट वेज वी हॅव टू सी. वेगवेगळे आपला मार्ग दिसत नाही आहे. तर प्रकाश कसा येतो तर प्रकाश आपल्याला सांगता येऊ शकेल प्रकाश एका सरळ रेषेमध्ये तुम्हाला आतमध्ये आलेला दिसून येतो. यावर आधारित तुम्हाला एक प्रयोग दिलेला आहे. या प्रयोगाचे आपलं इन्फॉर्मेशन या ठिकाणी ऑब्झर्वेशन करायची आहे. स्टेप 1 स्टेप 2 या 2 प्रयोगातून आपल्याला कळेल हाऊ द लाईट प्रोपोगेट. लाईटचं संक्रमण कसं होतं, त्या लाईट ज्या आपल्याला दिसत आहेत त्याचं प्रोपोगेशन कसं होतं. इफ यू सी द फर्स्ट पिक्चर, तुम्हाला पहिल्या आकृतीत काय दिलं आहे बघा, 3 कार्डबोर्ड घेतलेले आहेत, पुठ्ठे ज्याला म्हणतो आपण, आणि त्यांना सेंटरला एक छिद्र केलेलं आहे, एक होल केलेला आहे आणि तिन्ही तुम्हाला एका स्ट्रेट लाईनमध्ये दिसतात. बघा हे पिक्चर बघा. यू सी ऑल द 3 कार्डबोर्ड्स दे आर इन अ 1 स्ट्रेट लाईन अँड कॅन्डल इज लिट अप ऑन द अदर साईड. एक कॅन्डल जी आहे ती ज्योत तुम्हाला पेटवलेली दिसून येते, त्याची फ्लेम तुम्हाला दिसते. अँड इफ यू सी आउट इन आउटर साईड ऑर द इन
बिहाइंड साईड आपण जर बाहेरून बघितलं त्या छिद्राच्या पलीकडून बघा, उजव्या बाजूला मेणबत्ती आहे आणि डाव्या बाजूला आपण बघतोय, तर त्या छिद्रातून त्या होलमधून आपल्याला प्रकाश जो आहे, जी लाईट जी आहे ती इझिली तुम्हाला क्लिअरपणे दिसून येते. इफ यू ऑब्झर्व द सेकंड नंबर फिगर, ज्यास आपण दुसऱ्या फिगरमध्ये ऑब्झर्वेशन करतो, स्टेप 2 मध्ये ऑब्झर्वेशन करतो. इन स्टेप 2 वी हॅव सी दॅट द मिडल साईड बोर्ड इज रिमूव्ह फ्रॉम दॅट स्टेट 1. एक मधला जो बोर्ड आहे तो तुम्हाला बाजूला केलेला दिसून येऊ शकतो आणि मग जी लाईट आपल्याला पडताना दिसते ती लाईट पहिल्या छिद्रात जाते खरी, पण दुसऱ्या छिद्रातून आपल्याला पलीकडे दिसत नाही. इट मीन्स दॅट व्हॉट वी कन्क्लूड दॅट, आपण यातून काय निष्कर्ष काढू शकतो की लाईट जी आहे ती लाईट आपल्याला सरळ स्ट्रेट पास होताना दिसते. इट मीन्स दॅट द प्रोपोगेशन ऑफ लाईट इट शुड बी अ लिनियर प्रोपोगेशन. इफ यू सी द सेकंड नंबर एक्झाम्पल, तुम्हाला दुसरं एक पिक्चर दिसतं. याच्यामध्ये त्या दुसऱ्या पिक्चरमध्ये एक मुलगा जो आहे तो एका पाईपला होल्ड करून समोरच्या मेणबत्तीला बघण्याचा प्रयत्न करतोय. इफ यू सी इन अ स्ट्रेट पाईप, बघा फर्स्ट स्टेपमध्ये यू हॅव टू सी द स्ट्रेट पाईप तुम्हाला दिसतोय अँड द बॉय क्लिअरली सी दॅट कॅन्डल, त्या बॉयला ती कॅन्डल इझिली दिसते. बट यू ऑब्झर्व द सेकंड नंबर फिगर, तर तुम्हाला तो एक पाईप दिलेला आहे, शूड मोल्ड, तुम्हाला थोडासा मोल्ड झालेला दिसून येतो, थोडासा तिरकस असलेला दिसून येऊ शकतो आणि त्याच्यातून तो बघतो मेणबत्तीला, परंतु मेणबत्तीची ज्योत, मेणबत्तीचा फ्लेम जो आहे तो त्याला दिसत नाही. इट मीन्स दॅट या दोन्ही प्रयोगातून आपल्याला काय सांगता येऊ शकेल की लाईट ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. लाईट जी आहे कशी ट्रॅव्हल होते, तर स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल होते. आणि म्हणून तुम्हाला एक महत्त्वाचं वाक्य दिलं या ठिकाणी, व्हॉट इज लाईट इज गिवन, अप्पर साईडचं वाक्य बघा, लाईट ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन, दिस इज कॉल्ड अ लिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट. प्रकाशाच्या सरळ रेषेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतात. द लाईट इज ट्रॅव्हल इन ऑलवेज स्ट्रेट लाईन. हा एक महत्त्वाचा नियम आज आपल्याला या विज्ञानाच्या माध्यमातून शिकायला मिळतोय की कोणताही प्रकाश असेल, मग तो सूर्यापासून आलेला प्रकाश तो पण कसा ट्रॅव्हल होतो, स्ट्रेट 1 आपल्या पृथ्वीपर्यंत पोचतो, तो कोणत्याही नागमोडी वळणाऱ्या आपल्यापर्यंत पोचत नाही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिसर्च इन टू दॅट सायन्स. हा शोध महत्त्वाचा आहे, हा डिस्कवर जो आहे महत्त्वाचा शोध आज या ठिकाणी आपल्याला या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला शिकता येऊ शकेल. मग लाईट कशी ट्रॅव्हल होते, तर स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल होतो. आपल्याला या पार्टमधला एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा शिकायचा आहे, तो म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे परावर्तन. पहिलाच प्रश्न विचारला आहे, हाऊ डू वी सी द ॲन ऑब्जेक्ट, आपल्याला वस्तू कशी दिसते. तर तुम्हाला बाजूला पिक्चर दिसते बघा, सोर्स ऑफ लाईट आहे, ती लाईट त्या बॉक्सवरती पडते, बॉक्सवरती पडलेली लाईट जी आहे ती तुमच्या डोळ्यामध्ये रिफ्लेक्ट होते आणि रिफ्लेक्ट झाली की आपल्याला ती वस्तू समोरची दिसते. आता तुम्ही मोबाईलवर बघतात, मग मोबाईलवरती तुम्हाला कसं दिसतं, तर बाहेरचा प्रकाश त्या मोबाईलवरती पडलेला आहे आणि मोबाईलवरून तुम्हाला तो प्रकाश तुमच्या डोळ्यापर्यंत गेलेला दिसून येऊ शकतो. इट मीन्स दॅट लाईट, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, किंवा आपण एकमेकांना बघतो त्यावेळेस एकमेकांच्या चेहऱ्यावर पडलेली किरणं जी असतात रे, ती तुमच्या डोळ्यात जातात आणि डोळ्यातून आपण ज्या ज्या वस्तूला बघतो ती आपल्याला इझिली क्लिअरपणे दिसू शकते. द रे ऑफ लाईट फॉलिंग ऑन अन ऑब्जेक्ट फ्रॉम द सोर्स ऑफ लाईट आर थ्रोन बॅक फ्रॉम द सरफेस ऑफ द ऑब्जेक्ट, दिस इज कॉल्ड द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाश किरणे वस्तूच्या पृष्ठभागावर परत फिरतात, यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. इट इज कॉल्ड द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. वी सी अन ऑब्जेक्ट वेन द रिफ्लेक्ट रे रीच ओवर आईज, आपल्याला प्रकाश किरण आहे डोळ्यापर्यंत पोचले की वस्तू आपल्याला दिसताना दिसून येऊ शकते. इट मीन्स दॅट वेन द लाईट रे फॉलिंग ऑन ऑब्जेक्ट, एखादी वस्तू एखाद्या वस्तूवरती प्रकाश पडतो, द सोर्स ऑफ लाईट आर दे थ्रोन बॅक फ्रॉम द सरफेस, आणि पुन्हा त्यात लाईट जी आहे ती लाईट पुन्हा आपल्या डोळ्यापर्यंत येते. इट मीन्स इट इज कॉल्ड द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. म्हणजे लाईट जाणे आणि लाईट आपल्यापर्यंत रिफ्लेक्ट होणे हा जो एक पार्ट आहे, या पार्टलाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हा एक खूप महत्त्वाचा देखील इम्पॉर्टंट घटक या विज्ञानामध्ये दिसून येतो आपल्याला. अशा पद्धतीने आज आपल्याला 2 महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती कळाली, ती म्हणजे हाऊ द लाईट ट्रॅव्हल, लाईट कशी ट्रॅव्हल होते, आणि हाऊ द वी सी ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट, एखादी वस्तू आपल्याला कशी बघायला मिळते याच्याविषयी आज आपण माहिती मिळवली. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा व पुढे दिलेला अभ्यास सोडवा. धन्यवाद.